महेश सर म्हणून आहेत, वांगीला राहतात. अच्छा, बोला काय प्रॉब्लेम आहे? हो, त्यांनी यासाठीच फोन दिला होता. बोलता बोलता सांगितलं मी नाही का सर, नोव्हेंबर मध्ये नाही का, नोव्हेंबर डिसेंबरची गोष्ट आहे ही. नोव्हेंबर, कारण माझ्याकडे प्रूफ पुरावा पण आहे. एक शैलेश तळे म्हणून आहे सर. अच्छा. हो, त्याने इंस्टावर वगैरे भरपूर फ्रॉड वगैरे केलाय, पण तो सापडत नाही कारण त्याची पोस्ट पण खूप दूर आहे. त्याने मी 1,000 दिले होते, तर 1,000चे त्याने दुसऱ्याच दिवशी 2,000 दिले लालचमध्ये नाही का. आता त्याच्यानंतर तो म्हणाला की अजून 5,000चा अजून आमच्याकडे प्लॅन आहे, तर मी 5,000 देऊन टाकले. मग ते 5,000 काही दिले नाही त्यांनी. ते म्हणाला की तो स्टॉक, तो मार्केटिंग सध्या सुरू आहे, तुमचे पैसे उशिरा मिळणार आहे. तुम्ही असं करा, अजून एक प्लॅन आहे माझ्याकडे 10,000चे, तुम्हाला 25,000 मिळणार आहे, ते लावून टाका. मी एकाच तुम्हाला प्रॉफिट देऊन देईन. असं करताना का 5,000 दिलं, 10,000 तुम्हाला प्रॉफिट 1,000चा, तर 14,000 लावून गेले त्याच्याकडे. त्याने 1 महिना झाला, 2 महिने झाले, कधी दिलेच नाही पैसे. अच्छा. मी त्या गोष्टीसाठी पोलीस कंप्लेंट पण केली, कारण मी फरवरीपर्यंत वाट पाहिली. पोलीस कंप्लेंट पण केली. मी पण नवेगाव बांधलाच राहते आणि माझ्या मिस्टरांना सर्व्हिस असल्यामुळे जास्त ऍक्शन घेऊ नाही शकली. पण मी राजनीतीपर्यंतही पोहोचली, त्याच्या घरपर्यंतही पोहोचली, पण त्याचं काही झालं नाही. अच्छा, तू कुठला आहे तो व्यक्ती समोरचा? त्याने ऍडव्होकेटकडे पाठवलं, कारण मी म्हणाले तुम्ही अनोळखी व्यक्तीला देत नाही म्हणून. अच्छा अच्छा. असं वगैरे. तर तो म्हणाला भरोसा ठेवा, मी राजनीतीमधला आहे, समाजसेवा करतो, बिनधास्त पैसे पाठवा, मी काय असा फ्रॉड वगैरे नाव, मी तुम्हाला माझं आधार कार्ड पाठवतो, असं वगैरे बोलून नाही का आधार कार्ड वगैरे पाठवला. असं झालं ते. ह्या बोलण्यामध्ये, कारण तो आणि लग्न पण आहे, थोडासा हँडिकॅप आहे आणि समाजसेवा मी पण करत असते. तर मला खूपच दया आली. मी म्हणाली नाही नाही, हा असा काही नाही करू शकत. त्याने आपलं सर्व दाखवलं की मी एवढा करोडपती आहे, माझ्याजवळ बंगला वगैरे आहे, मला एवढ्या पैशाने काय होणार आहे, असं असं बोलून नाही का पैसे घेऊन टाकले. आणि मी एकटीच नाही याच्यामध्ये, माझ्या फ्रेंडचे 40,000 घेतले, एकीचे 28 घेतले, तर म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी. अच्छा. पैसे टाकले त्याला भरपूर लोकांनी टाकले असतील, पण आमच्या 4 जणांचा जो ग्रुप होता त्या लोकांनी टाकले, पण कोणी ऍक्शन घेतली नाही. सर्वच म्हणाले याच्या मागे कोण लागणार आहे, आपण इकडे तिकडे कमवून टाकून. असं. पण मी समोर झाली आणि मी ऍक्शन नाही घेतली. पण ऍक्शनचं काही काम झाले नाही. मी पोलीस स्टेशनमध्ये गेली, सर्वात पहिले मी पोलीस स्टेशनमध्ये गेली, जो आमच्या नवेगाव ब्रांचच्या गोंदियाचा पोलीस स्टेशन आहे, नवेगाव ब्रांचच्या. तर तिथे त्याची रिपोर्ट त्याला फोन केला, त्याला 15 दिवसात बोलवलं, पण तो काही आला नाही. त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला, तू कंप्लेंट केली आहे, तुला 15 दिवसामध्ये तुझे 14,000 मिळून जातील, 14-15,000 जे तू लावले ते मिळून जातील. एवढी माझी काही बदनामी करू वगैरे नको, मी देऊन टाकतो. 15 दिवसाच्या नंतर त्याने काही पैसे दिले नाही. आणि तो विधानसभेमध्ये आहे असं बोलत राहतो. विधानसभेत माझ्या वेळ नाही असं बोलायचं होतं त्यावेळेला. मग मी वापस 15 दिवसाच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली, तर ते मलाच रागवले पोलीसवाले. अच्छा. मग तुम्ही एवढे शिकलेले आहे म्हणे, एवढ्या छान एरियात राहता, नवरीमध्ये राहतो आम्ही, तर तुम्ही असे कसे फसले म्हणे. तुम्ही स्वतःहून दिले म्हणे त्याला पैसे, त्याने थोडी मागितले म्हणे तुम्हाला, त्याने कोणती लिंक वगैरे नाही पडत, तुम्ही आपल्या मर्जीने दिले लालचमध्ये. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही काही करा नको म्हणे, तुम्ही त्याला ब्लॉक करून टाका म्हणे आणि विसरून जा म्हणे, आईंदा असे कोणालाही पैसे द्यायचे नाही. इथे गोष्ट स्टॉप झाली. आणि म्हणे हे कंप्लेंट म्हणे, हा मुलगा अमरावतीचा आहे म्हणे आणि तुम्ही इथे नवेगाव बंदमध्ये आहे म्हणे, तर आम्ही तुमची कंप्लेंट घेऊ शकत नाही, तुम्ही अमरावतीच्या, असं ते बोलले. असं. याच्यानंतर मग मी काही करू शकली नाही. अच्छा. टोटल 15,000 रुपये दिलेत का? हो, 15,000 गेले, तर त्याच्यातलं मला 1,000चा प्रॉफिट झाला. पण माझ्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते. लालचमध्ये नाही का स्टार्टिंग होती ना माझी लालचवाली, तर मी काय केले, मी माझ्या बहिणीकडून काहीतरी पैसे घेतले, 10,000 रुपये उधार, की काही मला कोणीतरी नाही का 10-15 दिवसात नाही का डबल करून देणार आहे, मी तुला तुझे पैसे वापस देऊन देईन. कसं झालं ते. आणि काही लोकांचे पैसे नाही का त्यांना तुम्हाला डबल देणार आहे असं म्हणून नाही का काही लोकांकडून मी घेतले होते, त्यांना मला द्यावं लागले वापस. काही तुम्ही जे बोलताय ना हे युट्यूबला पडते, हिऱ्या पडे. हो का, चांगलं आहे. तुम्ही त्यांच्याकडून घेतले ते माझ्या बहिणीकडून, पण ते काही मला मिळाले नाही. मी तर त्यांना रिपीट देऊन दिले माझ्या बहिणीला वगैरे पैसे. त्याचा तर काही विषयच नाही. फक्त एक अद्दल घडली की लालच कधी करायला नाही पाहिजे. तर त्याची कंप्लेंट मी पोलीस स्टेशनमध्ये केली, काही अर्थ नाही झाला. पण मी रेकॉर्डिंग वगैरे नाही केली. मग मी सायबरमध्ये गेली नागपूरमध्ये, कारण माझे सासर म्हणा नागपूरचे आहे आणि माझे जे लोक आहेत जिच्या थ्रू हा कॉन्टॅक्ट झाला होता, कारण तुम्हाला युट्यूब वगैरे मिळाला नाही. माझी फ्रेंड आहे कविता म्हणून, तिचा तो फ्रेंड आहे, तर ती म्हणाली बिनधास्त लावायचे म्हणे याच्याकडे, हा कधी फ्रॉड वगैरे करत नाही. तिने लावले, तिचे डुबले, सोबत माझे डुबले. अच्छा. असं झालं ते. नागपूरमध्ये सायबरमध्ये गेली तर सायबरवाले म्हणाले हा सायबरमध्ये केस येत नाही म्हणे, तुम्ही पोलीस स्टेशनला जा म्हणे. तुमची केस कुठे झाली म्हणे जेव्हा हा क्राईम झाला. मी म्हणाली मी गोंदियात होती तेव्हा, तुम्ही असं करा म्हणे वापस गोंदियामध्ये जा म्हणे, मोठ्या ते अधिकारी राहतात म्हणे त्यांना भेटा. म्हणजे इकडे तिकडे फिरवण्यात आलं, बाकी काय नाही. त्या मुलाचं नाव काय?
शैलेश काळे. माझ्याकडे त्याचे दोन्ही नंबर आहेत आणि मी सोबत त्याची झेरॉक्स मारून ठेवून दिली की कधी मी त्याला दिले कधी त्यांनी मला दिले. अच्छा, नाव काय सांगितलं त्या मुलाचं? शैलेश काळे. शैलेश काळे. त्याचा आधार कार्ड पण आहे माझ्याकडे आणि रेकॉर्डिंग पण आहे. जेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग, कारण मी सतत झाली होती तर मी रेकॉर्डिंग पण ठेवली. जेव्हा तो बोलला की मी तुला देईल असं तसं करत आहे म्हणून, तर त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता थोडी थकूनच गेली मी. आणि अमरावतीला पण मी कुणाला तरी पाठवलं होतं त्याचं घर आहे का हे वगैरे म्हणून, तर तो तिथे राहत नाही. जो आधार कार्ड आहे माझ्याकडे त्याच्यावाला, मग ते आधार कार्ड म्हणजे तिथे जाऊ नये कोणी, काही दुसरीकडे गेला आहे राहायला. आणि नंतर त्याच्या फॅमिलीमधला त्याच्या मामाचा वगैरे काही नंबर मिळाला होता माझ्या एका फ्रेंडला, तर तेच म्हणाले की हा मुलगा असाच करत राहतो म्हणे. तर त्याची फॅमिली काही करणार नाही, कारण मला त्याच्या आई वडिलांपर्यंत सांगायचं होतं की तुमचा मुलगा असं असं करतो म्हणून, पण त्यांना सर्व माहिती आहे. तो एका ठिकाणी राहत नाही आणि त्याची पोस्ट खूप मोठी आहे. शायद तो विधानसभा घडी म्हणत राहतो, कारण पोलीस लोक स्टार्टिंगलाच म्हणाले की तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील 15 दिवसात तो येणार आहे. मग पोलीस असे कसे अचानक पलटून गेले 15 दिवसामध्ये? अच्छा, मला सांगायला की तुम्ही त्याला ब्लॉक करून टाका, तुम्ही एवढे टेन्शन पाहून घेऊन राहिले. मग मी तेव्हापासून त्याला ब्लॉकेज करून टाकली. एक दोनदा बोलली मी त्याच्यासोबत, तर त्याने काय फोन रिसीव्ह केला नाही. मग नंतर ब्लॉकेज मारली. पण मी त्याचे कोणताही मेसेज डिलीट नाही केली ना गुगल पेच्या, कारण गुगल पे मधून व्यवहार झालेला आहे हा. तिथे आम्ही काय बोललो ते मेसेज केले आहेत आणि रेकॉर्डिंग तर वेगळीच आहे, त्याची सांभाळून ठेवली मी. अच्छा, माझा नंबर कोणी दिला म्हटलं तुम्ही? त्याचा मला, अच्छा तुमचा हा वाला नंबर मला महेश म्हणून एक सर आहेत, महेश डोंगरवाड. महेश डोंगरवाड कुठले ते? वांगीचे. कुठले? वांगी. अच्छा, गोंदिया म्हणजे नवेगाव बांध आहे. गोंदिया नवेगाव बांध. अच्छा, गोंदिया मधले? हा, गोंदियामध्ये नवेगाव बांध आहे. इकडेच एक वांगी चिंजी म्हणून एक गाव आहे. अच्छा, त्यांनी हा नंबर दिला. तर सर तुम्ही राहता कुठे? तुम्ही क्राईम डिपार्टमेंट मध्ये येता का, सीबीआय मध्ये येता? नाही, मी टायगर ग्रुप मधून बोलतोय. हो, त्याने टायगर म्हणूनच पाठवला. अच्छा, ठीक आहे. त्यांची मदत वगैरे केली असेल मी, त्याच्यामुळे नंबर सेव्ह असेल त्यांच्याकडे. मला ते म्हणाले तुम्हाला अमरावतीमध्ये करायची आहे. म्हणाली नाही, मला कोणाचे नंबर चालते, मला मी फक्त बोलून घेईन एकदाची. झालं ते ठीक आहे. ट्राय करायला तर मी मागे पुढे नाही पडणार. जेवढे ट्राय करता येते तेवढे मी ट्राय करेन. आणि एक सर पण आहेत राजनीतीमध्ये, ते म्हणाले आपण अमरावतीला जाऊ. आणि माझा मोठा मुलगा मेंटल रिटायर्ड आहे, त्याच्यात मी कोणती जास्त ऍक्शन म्हणजे जास्त दिवस मी घरी म्हणजे बाहेर नाही राहू शकत. त्याची ही ऍक्शन घ्यायसाठी आम्ही दोघे जण तयार होतो, ज्यांचे 40,000 गेले त्या सरांचे. अच्छा, काही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करायला गेलो होतो नागपूरमध्ये. तर त्यावेळी त्याचा फोन आला होता रस्त्यामध्ये. त्याला माहिती होऊन गेलं की आम्ही पोलीस कंप्लीट करणार आहोत, म्हणजे सायबरमध्ये जाणार होतो. त्यांनी मना करून टाकलं होतं आम्हाला द्यायसाठी. पण त्या दिवशी मी, तुमच्याकडे शैलेशचा नंबर आहे का? हो आहे ना, बिलकुल. मी म्हणजे सांभाळून ठेवलंय सर्व काही त्याच्या बाबतीत, रेकॉर्डिंग पण, त्याचे नंबर पण, दोन्ही नंबर. अच्छा, ठीक आहे. मला व्हॉट्सअपला त्याचा नंबर टाका. आणि तुमचं नाव काय? माझी जोशना सुनील करवाडे. जोशना सुनील करवाडे. अच्छा, ठीक आहे ताई, मला नंबर पाठवा, मी बोलतो त्याला. माझ्याकडून जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. सर, एका राजनीतीमध्ये एक सर आहेत, अमरावतीला राहतात. कारण मी अमरावतीच राहून गेलं, कारण नागपूर झाला, गोंदिया पण झालं, मी आता अमरावतीत जाते. तर अमरावतीमध्ये एक सर आहेत, पॉलिटिकल मध्ये आहेत. ते करतो म्हणाले, पण ते आता मी बाहेर सध्या असं वगैरे म्हणून राहिले. अच्छा सर, मॅडम तुम्हाला एक काम करा, तुम्हाला टाइम भेटला ना, युट्यूबला जाऊन टायगर ग्रुप हा सर्च करा, तुम्हाला कळेल आम्ही काम काय करतो. जे आमदार खासदार काम करू शकत नाही ना, ते आमच्या एका फोनवरती काम होतं. नाही, हा म्हणाला मला अमर की तुम्ही खूप लेट झाले म्हणे. जस्ट तुमची केस नवीन असते तर काम झालं असतं, कारण नोव्हेंबरची केस आहे. नोव्हेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत त्याने आम्हाला झुलवलं असं तसं. आणि फरवरीपासून जे मी ट्राय केलं पोलीस स्टेशन इकडे तिकडे, तर भरपूर वेळ होऊन गेला. आणि माझ्या खायचे जे पण लोक फसले ते काम करायला तयार नाही, सर्व भीती. आणि त्याची एक गोष्ट आहे, तो बायांनाच फसवतो, खास करून अशा बायांना फसवतो जे बोलू नाही शकत. घरच्या घरून कसे तरी पैसे ऍडजस्ट करून इकडून तिकडून उधारी घेऊन वगैरे लावत राहतो. कारण त्याला जेव्हा माहिती झालं की माझी बहीण USA ला राहते, भरपूर रईस आहे, तिला पैशाला काही व्हॅल्यू नाही, तिच्यासाठी 40-50 हजार मोठी रक्कम नाही, तर त्याने तिचा नंबर मागितला. तिलाही म्हणत होता, तू मला 50 रुपये ट्रान्सफर कर, तुला एका दिवसामध्ये 1 लाख देतो, असंही म्हणत होता तो. म्हणजे तो म्हणत होता तुला लावायला काय प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही लोक आहेत जे सर आहेत, ते ऍक्टिव्ह होते. तर त्यांनाही त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतले. त्यांनी जेव्हा इन्क्वायरी केली ह्या शैलेशच्या बाबतीत, तर त्याला माहिती झालं त्यांनी स्टुडंट लोकांना गव्हर्नमेंटला जॉब देतो म्हणून फसवलं. त्यांचे 4-5 हजार घेतले काही लोकांचे, आणि काही बायांचे ते एवढे 1-1 लाख रुपये घेतले. आणि त्या बायांना अजून वॉर्निंग नाही दिली की मी तुमचे पैसे देत नाही, तुम्हाला काय करायचे करा, नाही तर तुमच्या नवऱ्यांना सांगून देईन.
ठीक आहे चालतंय ताई, मला नंबर मेसेज करा, बोलतो मी त्याला. ठीक आहे. हो नाही, माझ्यासोबत त्याने तेच केलं होतं, कारण मी माझ्या मिस्टरांना लपून हे काम केलं होतं, कारण माझे मिस्टर सर्व्हिसवर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतो आम्ही. अच्छा. तर त्याने धमकी दिली होती की तुझ्या मिस्टरांना मी फोन करेन, तू व्याजाचे काम करते, तू इकडे तिकडे पैसे देत राहते, आता कुठून एवढे पैसे आले, तुझं काही काम करत नाही, तुझ्या नवऱ्याला तू लपून म्हणजे असं वगैरे. तर माझ्या घरी खूप मोठा झगडा झाला त्या गोष्टीसाठी. त्याने डायरेक्ट बोलला होता, म्हणजे तो घरातल्या घरात झगडा भांडायला मोकळा होऊन जातो. मग आम्ही हाऊसवाईफ काय करतो, एवढं झगडा भांडण करण्यापेक्षा जाऊ दे, एवढे पैसे गेले तर नंतर कमवून टाकून असं म्हणून नाही का सोडून देतात. खूप लोकांनी असंच केलं. आणि ज्या ज्या लोकांसोबत बायांसोबत बोलली ते म्हणाले आम्ही तुम्हाला सांगतो आमचे एवढे एवढे पैसे गेले, एका पैसे 1 लाख गेले. तर ती म्हणे मी माघार देतो, म्हणे मी असं काही करत नाही, मी तुम्हाला सांगत आहे म्हणे, पण मी माझं नावही नाही सांगत. इथपर्यंत गोष्ट झाली आहे. आणि हे जुने खूप लोक आहेत त्याच्यामध्ये फसलेले, मी एकटीच नाही आहे. माझ्याकडे फक्त 2 लोकांचे नंबर आहेत जे लोक तयार आहेत काहीतरी कारवाई करण्यासाठी, बाकी काही नाही. ठीक आहे सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर नाही का पाठवते त्याचा नंबर. ओके ओके चालतं. ठीक आहे सर, थँक्यू. अच्छा बोला ना. विशाल भंडारे बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा विशाल भाऊ, आहे मला भाऊ. हा तेच म्हणलं, शैलेश काळे आपल्याकडे कंप्लेंट आली आहे तुमची, ज्योत्स्ना सुनील कवाडे. हा बोला ना. यांच्याकडून तुम्ही पैसे किती घेतले? पैसे घेतले तर पैसे दिले पण भाऊ मी विशाल भाऊ. हा विशाल भाऊ रिटर्न नाही का दिले. कधी दिले? जोपर्यंत तुम्ही रेंज मध्ये येऊन बोलता का मला? त्यांचे मी रेंज मध्ये येऊन बोलता का? आवाज येत नाहीये तुमचा. विशाल भाऊ. हॅलो बोला ना. हा म्हटलं त्यांचे पैसे घेतलेले रिटर्न कधी करणार? अहो त्यांचे पैसे त्यांनी मला उधारणे दिले भाऊ विशाल भाऊ. त्यांनी नाही का एकदा तुम्ही ट्रान्झॅक्शन बघा त्यातून माझं किती झालं, आणि जे शेवटचं जे ट्रान्झॅक्शन जे राहिलं होतं तेव्हा भाऊ मार्केट डाऊन गेलं. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, जोपर्यंत मार्केट वाढणार नाही तोपर्यंत मी त्यांना कसे देऊ तुम्ही सांगा. अच्छा, टोटल किती दिले तानाजी भाऊ पण तानाजी. अच्छा काही प्रॉब्लेम नाही आहे. तेच म्हटलं विशाल भाऊ कसा नाही का टायगर ग्रुपची मी नाही का खूप नाही का इज्जत करतो. अच्छा नाही का तसं नका करू. पहिलं संपूर्ण माहिती काढून घ्या. सगळं बोललोय मी, ताईशी बोललोय मी, त्याच्यामुळे ताईशी बोललो, परंतु तुम्ही नाही का वन साईडनंच बोलले ना. अहो सर, मी तुम्हाला त्याच्यासाठीच कॉल केलाय. त्यांनी टोटल 15,000 रुपये पाठवले होते. ठीक आहे, तुम्ही 15,000 पैकी त्यांना 1,000 रुपये रिटर्न केले. तुमच्याकडे 14,000 रुपये राहिले. मग 14,000 रुपयाचा काय विषय? बोला ना. हॅलो हॅलो. हा म्हटलं मग 14,000 रुपयाचा काय विषय? हा विशाल भाऊ बोला आता. हा मी म्हटलं मग ते 14,000 रुपयाचा काय विषय? अहो मग मी त्याला 14,000 तेव्हा त्यांनाच भेटेल ना जेव्हा ते मार्केट वाढेल. अहो सर, तुम्ही फ्रॉड करताय. मला विशाल भाऊ फ्रॉड नाही आहे. गुगलवर एक मिनिट ऐका. विशाल भाऊ गुगलवर टाकून बघा ना. मी काय फ्रॉड बोलू नाही शकत ना तुम्ही. युपी होते ते महाराष्ट्राच्या लोकांना. मी लुटला नाही. मराठी मी लुटलाच नाही. तुम्हाला तेव्हा लुटलाच नाही. मी त्यांना नाही का एकच वाक्य बोलतोय, जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे चालले जाईल. त्यात कोणता लुटलं मी सांगा. त्यांना लुटलं सांगा आता. अहो त्यांना त्यात मी भाऊ नाही का सात भाऊ मी नाही का कोणतं लुटलं तुम्ही सांगा. अच्छा, आता ज्योत्स्ना मॅडमचे 1.5 लाख रुपये गेले. सांगू का नाही का पुण्याजवळ दिले. नागपूरचाच एक त्यांचा मित्र आहे, त्यांनी नाही का 1.5 लाख रुपये त्याला दिले होते, त्यानं नाही का डुबवले. अच्छा, त्याच्याबद्दल नाही का एक शब्दही नाही बोलतोय कारण की ते त्यांचा मित्र आहे म्हणून. आता जर इकडे इमानदार आहे, मराठी व्यक्ती आहे आणि एक समाजसेवक आहो मी. साहेब विदर्भात पूर्ण समाजसेवक शैलेश काळे टाका गुगलवर दिसून येईल. लॉकडाऊन मध्ये कोणती पब्लिसिटी न करता 3,000 बेघर कुटुंबांना मी रोज सकाळ संध्याकाळ जेवण देणार.
जेवण देणारा नाही का व्यक्ती असा आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला जर टायमिंग भेटला ना तर गुगलला नाव टाकून सर्च करा टायगर ग्रुप. महाराष्ट्रामध्ये एक नंबरला रँकिंगला काम करतो. हो नाही का तानाजी भाऊचाही मला माहित आहे. तानाजी भाऊचाही नंबर आहे माझ्याकडे. त्यांच्याशी बोलू आहे मार्गदर्शनाखालीच काम करतोय. ठीक आहे मग त्याचा मग पण भाऊ नाही का पहिलं नाही का फक्त परिस्थिती जाणून घेतात. अहो बरोबर आहे. मी ते कॉल केलाय. आपण सर अशी माहित आहे का लोक विचार करतात साहेब. दोन्ही मार्केटमध्ये पैसे वगैरे आले होते रिटर्न करतो. पण ठीक आहे ना, तुम्ही त्यांना ब्लॉक करून टाकलंय वगैरे, कशावरून तुम्ही फ्रॉड नाही. आता तुम्ही सांगा विचार भाऊ, जर मी तुमच्या नाही का आईवर खानदार नावाच्या शिव्या दिल्या, तुम्ही खरंच नाही का ऐकाल का? त्यांची भाऊ माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. जेवढ्या घाणेरड्या शब्दात बोलल्या त्या त्यांनी पण पाठवली, तुमच्या सगळ्या रेकॉर्डिंग प्रूफ वगैरे सगळं पाठवलं. पण त्याच्यात मी नाही का एकदाही शिवी गाडी नाही गेली. एकदा शिवी गाडी नाही गेली. चालल्या होत्या पोलीस स्टेशनला, चालल्या होत्या कंप्लेंट वगैरे करायला. म्हणलं मी बोलून बघतो एकदा. म्हणलं विशाल भाऊ विषय तो प्रेमाने क्लिअर करायचा. जेव्हा विशाल भाऊ पोलिसात गेले ना तरी बघा माझ्याकडे सगळे प्रूफ आहे. तुम्ही त्यांना नाही का ब्लॉक का केलं, त्यांनी मला दिव्यांगावर शिवी गाडी केली, ते पण नाही त्याच्यात. ते पण नाही त्याच्यात. म्हणजे सर्व रेकॉर्ड आहे. उलट नाही का तेच बसणार आहे. त्याच्यानं जर समोरचा व्यक्ती इमानदार आहे, द्यायला तयार आहे, पण तुम्ही जर इकून तिकून मला फोन करून ब्लॅकमेल करतात तर मी काय करीन, डायरेक्ट पोलिसात देईन आणि त्यांनी नाही का टाकून देईन बा की नाही का सगळं ट्रान्झॅक्शन आहे. आणि झाला कसा विषय सांगतो तुम्हाला, समोरच्या व्यक्ती जर इमानदार नाही का असताना तर तो फोन उचलते. आता त्यांनी 4-5 लोकांना सांगितलं माझं नाव, त्या सर्वांनी मला नाही का फोन केला आणि मी सर्वांशी बोललो आणि सर्वांनी नाही का आता एक्सेप्ट पण केलं. जर समोरच्या व्यक्ती जर फोन करून सांगत आहे की जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा त्यांना भेटेल. एक मिनिट मी काय म्हणतो माहितीये का, जेव्हा मार्केट वाढेल ना त्या मार्केटचे पैसे तुम्ही घ्या ना, त्यांना नका देऊ, त्यांना करायचं. विशाल भाऊ मी माझ्या खिशातून कशाला देऊ, मार्केटमधून ना त्याच्यात लावले त्याच्यातून तर दिल ना मी. अच्छा, तुमच्याकडे मार्केटमध्ये खूप असतील ना? काय ना भाऊ सर्व आहे. सेंटरचा नाही का प्रूफ आहे माझ्याकडे. अच्छा ठीक आहे, मला व्हॉट्सअपला प्रूफ नाही भाऊ. ते कसं आहे ते पब्लिक नाही करू शकत भाऊ, कारण की आमचा साहेब बिझनेस नाही का इंटरनॅशनल आहे. अच्छा, तुमच्या साहेब ठीक आहे ते जाऊ द्या. तुम्ही जे मी जातात. अच्छा, तुमच्या साहेब विशाल भाऊ नाही साहेब, तुम्ही एका दिव्यांगाला बोलत आहे आणि जो समाजसेवक आहे त्याच्यामुळे तुम्ही जे बोलत आहे पहिले त्याची चौकशी करा की खरंच मी गोरगरिबांना लुटतो की गोरगरिबांना देतो. अच्छा, नंतर तुम्ही बोला विशाल भाऊ. तुम्ही घेत नाहीत सर तुम्ही. तुमच्याबद्दल एवढा सन्मान आहे आणि तुमच्याबद्दल तर मी तर तुम्हाला ओळखत नाही, पण मी तानाजी भाऊंना नाही का ओळखतो. अच्छा, त्यांच्याबद्दल खूप सन्मान आहे आपल्याला. बरोबर. आणि जर त्यांचेच जर कार्यकर्ते तसे माझ्यावर नाही का खोटे जर नाही का आरोप लावत असेल तर नाही का चांगलं नाही ना भाऊ. अहो सर, खोटे आरोप कसं बोलताय तुम्ही? तुमच्या पहिले ट्रान्झॅक्शन बघा ना. अरे भाऊ, पहिले ट्रान्झॅक्शन बघा ना. पहिले मी दिलेले आहे ना रिटर्न. अहो सर, बघा विचार भाऊ. जर मी साहेब ठीक आहे, मी साहेब
त्यांचा प्रॉब्लेम किती दिवसात क्लिअर करता? सर मी काय म्हणतो, त्यांचा प्रॉब्लेम किती दिवसामध्ये क्लिअर करता मला ते सांग. मार्केट व्हायला 3 महिने लागते भाऊ. 3 महिन्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम 100% क्लिअर होईल? हा 100% विनोद भाऊ. बघा भाऊ, मराठी व्यक्ती आहेत, त्याच्यातच मी नाही का महिला देवी यांच्या आता विचारांचा आहे. हा, ठीक मग आहे? मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही कोणत्या मराठी भाऊ बोलताय. नाही का गोरगरिबांच्या नाही का पैसा लुटणं. आतापर्यंत युपी बिहार हे बाहेरची अरे मराठी माणसाला लुटत होते. अरे भाऊ ते ठीक होतं, युपी, पण आता सध्या असं अरे झालंय, भाऊ युपी मराठी बिहार वाले माणसाला लुटायला सांगतो लागलंय. ना, युपी बिहार वाल्यांनी ज्यांनी लुटलं ना त्यांच्याकडून पैसा काढलेला आहे म्हटलं मी. अहो सर, आम्ही त्याच्यामुळे 100% पैसे काढून दिलेले लोकांचे. समोरचा व्यक्ती भाऊ पण एवढाही नाही का खाली पडलेला नाहीये. तुम्ही ज्या नाही का त्या शब्दात बोलले ना मला की नाही का गोरगरिबांना लुटतो मी, गोरगरिबांचे पैसे नाही का काढून देतो भाऊ मी. अच्छा. तर तुम्हाला तर एक FX अस्पायर इंटरनॅशनल नावाची कंपनी होती. सांगतो तुम्हाला, म्हणलं त्याच्यात लोकांचा 50 लाख रुपये डुबला होता. सगळ्याचा एकूण एक पैसा काढून दिला मी. अच्छा साहेब तसेच नाही म्हणत ना साहेब, समाजसेवक आहे. तुम्हाला मी दिव्यांग समाजसेवक आहे. तुम्हाला तुम्ही त्या शब्दात बोलले ना भाऊ, मला खूप वाईट वाटलं. ठीक आहे, विशाल भाऊ, मला तुम्हाला माहित आहे. युट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा, माझं नाव टाका, तुम्हाला कळेल. अहो विशाल भाऊ, मला माहित आहे, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे ना की नाही का तानाजी भाऊ बद्दल आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्या सदस्यांबद्दल नाही का सन्मान आहे. पण कसं आहे, पहिले संपूर्ण परिस्थिती येते का तपासून पाहतो मी. तुम्ही फक्त नाही का एका साईडचा विचार नका करू. अच्छा विशाल भाऊ, कसं आहे, समोरचा व्यक्ती समाजसेवक आहे. समोरचा व्यक्ती कोणता लुसाटू युपी वाला बिहार वाला नाहीये. अच्छा. हा, त्याच्यामुळे तसं नाही बोलायचं विशाल भाऊ. कोणाला दुःख वाटते भाऊ. कसं आहे, बरोबर, समाजसेवक असून जर कोणी जर नाही का असे जर नाही का आरोप लावत असेल तर नाही का थोडं वाईट वाटते भाऊ. अच्छा, ही समस्या अशी असते का सर? भाऊ मी तुम्हाला काय म्हटलं, मी काय म्हटलं ना, तर डायरेक्ट पुढच्या व्यक्तीला सांगायचं माझ्याकडून होत नाही, तुम्हाला काय पैसे पाठवू नको. भाऊ कसं आहे, स्टार्टिंगला त्यांना मी रिटर्न दिला आहे भाऊ. हा, 1000 रुपये स्टार्टिंगला. नाही भाऊ, तसं नाही. त्यांनी दुसऱ्या मॅडम थ्रू पैसे लावले होते. त्यांना मी कमीत कमी 70 ते 90 हजार रुपये दिले साहेब. अच्छा. त्याच्या पुढे तुम्हाला जी माहिती नाही ना ते पूर्ण माहिती नाही आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणत आहे की संपूर्ण माहिती काढा. दोन्ही साईडनं माहिती काढा. नंतर तुम्हाला समजेल की शैलेश काळे खरंच चुकीचा आहे की खरं आहे. अच्छा साहेब, मी त्यांना ब्लॉक करून कारण की ते एवढ्या स्वीकारी करत होत्या, त्याच्यासाठी ब्लॉक केलाय मी. अच्छा, चालतंय, मी त्यांना सांगतो समजून, तुम्हाला शिवीगाळ वगैरे काय करणार नाही. मी काय म्हणतो सर, त्यांचा प्रॉब्लेम ना 3 महिन्यामध्ये क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. हो विशाल भाऊ, मराठी माणूस आहे शेवटी हो मी. ओके चालतंय. प्रॉपर कुठल्या पैसे द्यायला का आता एवढे जास्त देणार भाऊ, काय सौदा का नाही का बाजार आहे त्यांच्या काय मी नाही का लगेच वाढू शकतो. अच्छा, लगेच वाढू शकतो. पण कसं आहे, त्यांनी नाही का कशासाठी दिले मार्केटमध्ये लावायला, तर मी त्यांना नाही का त्यांच्यातूनच देणार आहे ना. अच्छा, की मी स्वतःच्या खिशातले देऊ. अच्छा ठीक आहे, चालतंय. 3 महिन्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम हे करा. बघायला विषय. ओके चालतंय. विशाल भाऊ, मी त्यांना नाही का तेच म्हटलं, प्रॉपर तुम्ही टेन्शन नका घेऊ. प्रॉपर कुठले आपण? प्रॉपर आपण नाही का अमरावतीचा सध्या आपण दिल्लीला जॉबला आहे, केंद्रीय अधिकारी अमित शहाच्या डिपार्टमेंट मध्ये आहे. अच्छा. हा, तर तानाजी भाऊशी बोलणं होते माझं. आता मी मागच्याच महिन्यात बोललो आहे मी तानाजी भाऊला. तर तेव्हा मी नाही का विषय नाही का टाळत होतो, पण म्हटलं कळू द्या. आता जेव्हा नाही का पोलीस, तुमचं नाव विशाल भाऊ भंडारी आहे ना? हा. बाबा कुठलं सांगतो? मी प्रॉपर बीडचा आहे.
अच्छा बीडचे आपली ते बीडचे नाव आहे. आमचे नवलेला ओळखता काय जे पंचायत समितीचे नाही काय सभापती होते सदस्य होते ते नाही ओळख नाहीये. आमदार होते ते. आणि हा तर नाही का बीड मध्ये भरपूर लोक नाही का ओळखतात आपल्याला. अच्छा ठीक आहे चालतंय. त्यांचा कसा व्यक्ती प्रॉब्लेम विशाल भाऊ कसा आहे लोकल व्यक्ती नाही ना भाऊ मी. अच्छा कसा इज्जतही आहे इज्जतही करतात लोक सन्मानही करतात सर्व करतात. अच्छा ठीक आहे चालतंय सर. तेवढा 3 महिन्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. हा मी त्यांना नाही का तेच म्हटलं विशाल भाऊ म्हटलं मार्केट वाढल्यावर त्यांच्याच का सर्वांचे पैसे भेटेल. ओके चालते 3 महिने. पण कसं आहे तोपर्यंत मार्केट नाही वाढणार तोपर्यंत आपण त्यांना देणार नाही. कारण की त्यांनी मला पैसे उधार नाही दिले भाऊ. अच्छा त्यांनी मला दिले नाही का मार्केटमध्ये लावायला तर मी त्यांचे पैसे मार्केटमधूनच काढून देईन. ओके ते पण आहे. कारण की मला नाही का 2-3 पोलिसांचे फोन आले मी त्यांना स्पष्ट नाही का तेच सांगितलं. जर समोरचा व्यक्ती द्यायला तयार आहे सर्व गोष्टी करायला तयार आहे पण तरी तुम्ही त्यांना नाही का इकून तिकून फोन करतात तर नाही का योग्य नाही ना विशाल भाऊ हे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि समोरचा व्यक्ती व्यक्ती कोण आहे दिव्यांग. समोरचा व्यक्ती आहे दिव्यांग भाऊ. हा त्यांनी बा एवढा इमानदारी करत आहे सर्वांशी बोलत आहे तरी जर तुम्ही जर माझ्या ज्या विरोधात वर्ष खोटे बोलत असाल तर माझी कंप्लेंट बसल्यावर तर नाही का जामीन पण नाही मग विशाल भाऊ. बरोबर आहे ना. तुम्हाला माहित आहे दिव्यांगाचे कायदे. बरोबर नाही का आणि कसा दिव्यांगाची केस लागली तर मग नाही का वाईट होऊन जाईल ना नाव तर खराब तर होणारच आहे पण ते थोडंसं नाही का वाईट होईल विशाल भाऊ. ओके चालते. मी म्हटलं समोरचा व्यक्ती जर इमानदार आहे ना जास्त त्याचा अंत नाही पाहता हो. ओके चालते. मी त्यांना बोलतो. ठीक आहे विशाल भाऊ. हो ठीक आहे. 3 महिन्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 3 महिन्यात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्यांना विचारा की नाही का 1.5 लाख नाही का कुठे डुबवलं मला. ओके विचारा त्यांना. ओके चालते. तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके भाऊ. जय हिंद जय महाराष्ट्र जय दिव्यांगराज जय टायगर. जय टायगर.